भरपूर प्रोटीन असलेलं सकाळच्या नाश्त्यामध्ये एखादा लाडू जरी मुलांना तुम्ही काढून दिला ना, तर त्यांना कमीत कमी 3 तास तरी भूक लागणार नाही. हे असे पौष्टिक लाडू आज मी बनवते. तर अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हीसुद्धा हे लाडू जर असे महिनाभर किंवा 15 दिवस जर बनवून ठेवले आणि रोज मुलांना एक एक जरी दिला, तर त्यांना प्रोटीन वगैरे कॅल्शियम याची अजिबात कमतरता पडणार नाही. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मी सुजातास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. त्यासाठी मी कढईमध्ये बघा 2 मोठे चमचे तूप घेतले. तुपामुळे काय होतं, ह्या लाडूंना खूप छान मस्त अशी टेस्ट येते आणि लाडू खायला देखील खूप सुंदर लागतात. तर त्यामध्ये मी 2 कप पोहे घेतले. तुम्ही वाटीने घेतले तरी चालतील. तर आता हे पोहे आपल्याला छान मस्त असे लो टू मीडियम हीटवर मस्त असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. अजिबात असे कच्चे राहायला नको, नाही तर लाडूला बुरशी चढू शकते. तर तसं न करता पोहे छान मस्त असे हाताने कुचकरले जातील आणि त्याची अशी पावडर पडेल असे आपल्याला भाजून घ्यायचे. तर अशा पद्धतीने बघा मी एक 3 ते 4 मिनटं हे पोहे भाजून घेतले. आता याची साईज देखील तुम्हाला कमी झालेली दिसतच असेल. असे भाजले गेले की लाडूही खूप सुंदर बनतात. आता हे मी एका साईडला डिशमध्ये काढून घेते. आता त्याच वाटीने मी 1 वाटी यामध्ये फुटाण्याची डाळ घेतली. डाळसुद्धा आपल्याला अशी छान मस्त लाईट ब्राऊन होईपर्यंत लो फ्लेमवर भाजून घ्यायची. याच्यामध्ये तूप टाकायची गरज नाही आपल्याला. फक्त बाकी साहित्य आपल्याला असंच कोरडं भाजून घ्यायचे. आता डाळसुद्धा आपल्याला मस्त अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. डाळ पण आपली छान भाजून झाली. मी साईडला काढून घेतली. त्यानंतर आता यामध्ये त्याच वाटीने मी 1 वाटी खोबरे घेतले. तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. वाढवलं तर खूपच छान. तर खोबरेसुद्धा आपल्याला मस्त असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. तर बघा छान कुरकुरीतसुद्धा झालं आणि लालसरसुद्धा झालं आहे. आता हे खोबरंसुद्धा मी एका साईडला डिशमध्ये काढून घेते. त्याचबरोबर मी 1 वाटी शेंगदाणे घेतले. शेंगदाणेसुद्धा आपल्याला शेंगदाण्याची साल अशी तडतडेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे भाजल्यानंतर तुम्हाला जर साल काढून घ्यायची असेल तर तुम्ही काढू शकतात. पण मी सहसा शेंगदाण्याची साल कधीच काढत नाही. आहे तसेच छान दळल्या जातात. कारण की त्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचं प्रमाण खूप असतं. त्याच्यामुळे शेंगदाण्याची साल नाही काढली तरी चालतं. लाडूही खूप छान लागतात खाण्यासही. तर अशा पद्धतीने बघा मी छान शेंगदाणे देखील भाजून घेतले. सगळं साहित्य आपलं मस्त छान असं लालसर होईपर्यंत भाजून झालं आहे. आता थोडं थोडं करून सगळं साहित्य मिक्सरला असं थोडंसं आधी जाडं भरडं वाटून घ्यायचं. जास्त बारीक नाही दळायचं. तर अशा पद्धतीने मी आधी पोहे आणि खोबरं काढून घेतलं होतं. पोहे तुपात भाजल्यामुळे त्याला जरासा तेलकटपणा आला आहे. तर होईल तोपर्यंत नंतर यामध्ये तूप टाकण्याची गरज देखील पडत नाही. आता हे लाडू जर बनवल्यानंतर तुम्ही रोज मुलांना 1 लाडू जरी सकाळी दिला ना, तर त्यांना एनर्जी खूप मिळते आणि त्यांना भूकसुद्धा लवकर लागत नाही. तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं करून सगळं साहित्य मस्त असं थोडं जाडं भरडं वाटून घेतलं. तर यामध्ये मी चवीप्रमाणे गूळ घेतला आहे. गुळामुळे लाडू नरम देखील राहतात आणि आपलं हिमोग्लोबिन देखील वाढतं. तर यामध्ये मी गूळ छान असा हातानेच मस्त मिक्स करून घेते. आता हे मिश्रण परत आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरला फिरवून घ्यायचे. जास्त फिरवायचं नाही, अगदी प्लस मोडवर फिरवून घ्यायचे. जास्त फिरवलं तर लाडू तुमचे जास्त चिकट होतील. तसं न करता थोडंसं जाडं भरडं राहील असंच मिश्रण ठेवा. तर अशा पद्धतीने मी सगळं जे साहित्य होतं, जे मिश्रण होतं ते पूर्णपणे बारीक करून घेतले. बघा असं जाडं भरडं तुम्हाला दिसतच असेल. तर अशा पद्धतीने छान बाइंडिंग आली की आपलं मिश्रण परफेक्ट तयार झाले असं समजायचं. गूळ मिक्स करूनही देखील लाडू जर वळता येत नसेल तर तुम्ही नंतर यामध्ये 2 चमचे किंवा 1 चमचा तूप यामध्ये ॲड करू शकतात आणि मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी आता तुम्हाला एक एक करून मस्त हे लाडू वळून दाखवते. अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चॅनलला व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तर चला अशा पद्धतीने बघा छान मस्त असे लाडू वळले जात आहेत. तर एक एक करून मी आता मस्त हे सगळे लाडू वळून घेते. अजिबात जास्त तेलकट होत नाही आणि जास्त कोरडे देखील राहत नाही
आणि खूप दिवस देखील हे लाडू टिकतात. अशाच पद्धतीने आजचे आपले मस्त पौष्टिक असे लाडू तयार आहेत. माझ्या मुलांना तर आवडलेच आहे, तर तुमच्या मुलांना देखील आवडतील अशा पद्धतीने लाडू तुम्ही नक्की बनवून बघा. तर चला, आजची ही रेसिपी आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी आवर्जून एकदा तरी नक्की ट्राय करून बघा.